किताब उसका 9 अध्याय और वचन 23 में कहते हैं कि हे मानव तो अपने बुद्धि पर घमंड न कर, हे मानव तो अपने बल पर घमंड न कर, हे धनवान तो अपने धन पर घमंड न कर। तुझे घमंड ही करना है तो मैं तेरा निर्माण करने वाला परमेश्वर तुझे मुझ पर घमंड होना चाहिए। प्रियजन हो, आम्हाला आमच्या बलावर, आमच्या शक्तीवर, आमच्या बुद्धीवर घमंड असतो, पण ते सगळं शून्य आहे। तेव्हा ते अंतिम दिवस येतात तेव्हा मनुष्य फक्त परमेश्वराकडे पाहत आणि म्हणतो की प्रभू मला सहाय्य कर। साधा एक पाण्याचा ग्लास भरून घेण्याची ताकद आमच्यात राहत नाही। काय आहे हे जीवन? फक्त वाफ आहे, हवा आहे, जशी कुकर सिट्टी वाजवतो आणि वाफ निघून जाते आणि मनुष्य हा करतो आणि निघून जातो। म्हणून बायबल सांगतं की मानवानं आपल्या बुद्धीवर घमंड करू नये, ज्ञानवंतानं आपल्या ज्ञानावर घमंड करू नये। त्या डिग्र्या थप्पीच्या थप्पी रद्दी करून पडलेल्या असतात, पण डिग्री आम्हाला वाचवत नाही। आमचं बल, आमची शक्ती, आमची ताकद आम्हाला त्या शेवटच्या क्षणामध्ये वाचवत नाही, तर परमेश्वर आहे की तो फक्त आम्हाला वाचवणार आहे। म्हणून त्याला म्हटलंय तो मुक्तीदाता आहे। आमचा भावविषय तो परमेश्वर असला पाहिजे, आमचा भावविषय तो ख्रिस्त असला पाहिजे। त्या वधस्तंभात आम्हाला भूषण वाटलं पाहिजे, कारण त्या वधस्तंभावर त्याने आमच्यासाठी मरण घेतलं, तो मरणातून उठला आणि म्हणून तो देव आहे। पवित्र शास्त्र सांगतं की मानवा तो आपल्या ताकदीवर, आपल्या धनावर, आपल्या संपत्तीवर, आपल्या बुद्धीवर घमंड करू नकोस। तर मी तुझा परमेश्वर, मी तुझा देव, मी तुला सांभाळतो, मी तुला निर्माण केलं, माझ्यावर तुला घमंड असलं पाहिजे, माझा तुला अभिमान असला पाहिजे। आमेन।